हाय काही तुम्हाला तर माहिती आहे 5 दिवसात गणपती झाले विसर्जन. आता मी चाललो बामण नगरीला. नंतर 10 दिवस गणपती आहे. तुम्ही बघू शकता. आता कंटिन्यू तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते. तुम्हाला खूप मजा येणार आहे. चॅनलला हा सबस्क्राईब करा माझा छोटा भाऊ आणि पण शेअर पण माझ्यासोबत येणार करा. आहे आमचा. बाय. तुम्ही बघू शकता मी डिगोडला थांबलो प्रसाद घ्यायसाठी. आता मी फायनली पोचलो बामण नगरी. तुम्ही रस्ते बघू शकता. खूप पाऊस पडत आहे इथे. तुम्हाला दाखवतो. आम्हाला रस्ताच भेटत नाही. तर आम्हाला रस्ता भेटला. आम्ही आलो ग्राउंड फ्लोअरला. तुम्ही कॅमेरा बघू शकता. चाललो वरती. खूप अंधार आहे इथे. ते बघू शकता तुम्ही. खूप अंधार आहे. मी शिडत चढत चाललो हळूहळू वरती. हा बघू शकता सगळा गणपती आहे. खिडकीतून काय व्ह्यू आलाय. पण रस्ते बघा. फायनली आता आमची सोय करतात. दाखवू दाखवा. सोय केलेली आहे वेपरांची. थंडा दिलेला आहे. आता काही आम्ही चाललो जेवायला. मग तुम्हाला दाखवतो 2 मिनटं. यांचा पहिले खूप मोठा घर होता. तो आता तोडून बिल्डिंग माझ्या घेतली म्हणून इथं सोसायटीमध्ये राहतात. 2 BHK फ्लोअर आहे. 15,000 भाडा. आता आम्ही काही चाललो आहोत घरी. आमची रिक्षाच भेटत नाही आम्हाला कुठं ठेवली तर. बघू शकतो खूप रोड. आता आम्ही आलो डिगोडला. डिगोडचे कोली वाडा का कोली नगर बोलतो मला माहीत नाही. कोली वाड्यात मला वाटतं. बघू शकता कोली वाडल्याचा गणपती किती मोठा असतो. कोल्यांचा गणपती मोठाच असतो. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल प्लीज सबस्क्राईब लाईक. बाय.